आषाढी वारी सोहळ्यासाठी निघालेली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अर्थात माऊलींची पालखी पुण्यातील 2 दिवसांचा मुक्काम पूर्ण करून आता सासवडच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे। फुरसुंगी आणि उरुडी देवाची नगर परिषदांच्या वतीने पालखीचे मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले। सध्या पालखी सोहळा भेकराई नगर परिसरात पोहोचला असून माऊलींच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली आहे। पालखी आता वडकी येथे दुपारच्या विसाव्यासाठी थांबणार असून त्यानंतर पुढील प्रवासाला सुरुवात होणार आहे। ज्ञानोबा माऊली तुकारामच्या अखंड जयघोषाने, टाळ मृदंगाच्या निनादाने आणि हरिनामाच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आहे। लाखो वारकरी विठुरायाच्या भेटीसाठी अखंड श्रद्धेने पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत आहेत। नमस्कार, दैनिक ज्ञानश्रद्धासाठी प्रदीप लाकडे। आपण आहोत आता उरुळी फुरसुंगी देवाच्या नव्याने स्थापन झालेल्या नगर परिषदेच्या एरियामध्ये आणि आता आपण पाहतोय थोड्याच वेळात संत श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आपल्या इथे येणार आहे। आपल्यासोबत आहे शंकर नाना हरपळे यांचे पुत्र श्री अमित हरपळे, जे आता नगरसेवक आहेत आणि जनसेवक आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूया। दरवर्षी सालावतप्रमाणे याही वर्षी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचं या ठिकाणी भेकराई नगरमध्ये सहर्ष असं स्वागत होत आहे। तर या ठिकाणी नगर परिषदेच्या वतीने आपण या ठिकाणी सर्व वारकरी भक्तांसाठी फराळ वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आलेला आहे। तसेच त्यांच्या आरोग्याची दखल या ठिकाणी नगर परिषदेच्या वतीने घेण्यात आलेली आहे। तरी शंकराना हरपळे असतील, अमित शंकराना हरपळे यांच्या सर्वांच्या मित्रपरिवाराच्या वतीने या ठिकाणी फराळ वाटपाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। तरी सर्व वारकरी भक्तांचं या ठिकाणी भेकराई नगर मध्ये सहर्ष असं स्वागत करतो। नमस्कार, मी प्रदीप लाकडे, दैनिक जनश्रद्धासाठी। आता आपण आहोत सासवड रोडवर आणि या ठिकाणी एक आरोग्य कॅम्प लागलेला आहे। आपल्यासोबत आहेत डॉक्टर अनिकेत बोंबले। आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। सर, तुमचं नाव सांग। नमस्कार, माझं नाव डॉक्टर अनिकेत अंकुश बोंबले। मी गेली 19 वर्ष इथे मेडिसिनची प्रॅक्टिस करतो। आम्ही आमच्या या 7व्या वर्षाचा कॅम्प आहे। मी पुणे जिल्हा शिवसेनेचा डॉक्टर सेलचा अध्यक्ष असल्यामुळे आम्ही आता सध्या हा चालता फिरता दवाखाना तयार केलेला आहे। आपण प्रत्येक दिंडीच्या प्रत्येक याच्यावरती स्टॉपवरती ही सुविधा देणार आहोत। यावर्षी थोडंसं नैसर्गिक याच्यामुळे वारकऱ्यांची संख्या घटेल असं वाटलं होतं बऱ्याच जणांना, पण तसं काही झालं नाही आहे। आपल्या महाराष्ट्राच्या मातीत रुजलेलं वारकऱ्यांची भक्ती पण या सगळ्यांमधून दिसून येतं की कितीही वारा वादळ काही येऊ द्या, दुष्काळ पडू द्या, काही होऊ द्या, पण आपण नेहमी आपला तो आतून दाखवून देतो। म्हणजे तुम्हाला आपण ज्या वारकऱ्यांना सुविधा पुरवत आहोत त्या माहिती पडतील। याच्या निमित्ताने आपल्याला काही वेगळे अनुभव आलेले आहेत का? या निमित्ताने बरेच अनुभव आलेत की आत्ताच्या जनरेशनमध्ये आपण असं म्हणतो की ही जनरेशन अजिबात हे नाही आहे, पण बरेच तुम्ही पाहाल तर तरुण लोकांची जी ही आहे गिनती आहे ती वाढलेली आहे। जेवढे जुनी लोकं, जेवढे वारकरी आहेत तेवढेच तरुण लोकंही या दिंडीमध्ये सहभागी होत आहेत। नवीन जनरेशन ही नेहमी जुन्या मूल्यांना, नीतिमूल्यांना पकडून आहे। कशा कशा पद्धतीचे पेशंट येत आहेत आपल्याकडे आता? याच्यामध्ये आमच्याकडे बऱ्यापैकी BP वाढलेले, डायबिटीजचे पेशंट, हातपाय दुखणारे पेशंट, ज्यांचे क्रोनिक इलनेस आहे ते पेशंट, त्यांना आपण ट्रीट करत आहोत। काही वेळा इमर्जन्सी सर्व्हिसेस लागल्यात, आपण 5 ICU बेड रिझर्व केलेले आहेत, तर तिथे पण आपण सर्व्हिस देत आहोत। आपण यांचा फिरता दवाखाना आतमधून एकदा पाहूया। आपण पाहू शकतो या फिरत्या दवाखान्यामध्ये एका आजीची ट्रीटमेंट चालू आहे। आजी, नाव काय तुमचं? जमनीत चौधरी। कुठून आलात तुम्ही? इथून सातवाडी। आणि काय होतं तुम्हाला आता? मला काय नाही, कमजोरी, BP चेक करायचे, शुगर बी। तुम्ही अगोदरपासून शुगर पेशंट आहात? नाही। आपण पाहतो या ठिकाणी कशा पद्धतीने ट्रीटमेंट चालू आहे। आपण डॉक्टरांशी बोलूया। काय होतं यांना? यांना वीकनेस आहे आणि त्यांना रुटीन चेकअपमध्ये ते BP शुगर करतात ना नेहमी, तर ते BP शुगर करा म्हणून आलेले आहेत। ओके, धन्यवाद डॉक्टरांचं। आणि आपण धन्यवाद करणार आहोत
डॉक्टर अनिल सरांचं. तरी आपण पंढरपूरच्या वारीनिमित्त जमलेल्या सगळ्या वारकऱ्यांचे इथे स्वागत आहे. आपल्याला कोणत्याही प्रकारची वैद्यकीय मदत लागली तर शिवसेना पक्षाचे डॉक्टर सेलचा हा कॅम्प हा सदैव आपल्या पाठीशी असेल. तसेच आमचे भरपूर सहकारी हे सध्या वारकऱ्यांची सेवा करण्यात गुंतलेले आहेत. आपणा सर्वांस या आषाढी वारीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद डॉक्टर. नमस्कार. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्त आलेल्या सर्व भाविकांचे नगरसेविका सुकन्या प्रकाश काका शेवाळे यांच्या वतीने पुण्यनगरीत म्हणजे फुरसुंगी नगरीत सहर्ष स्वागत करण्यात आले. आणि सालाबादप्रमाणे या ठिकाणी आरोग्य शिबिर असू द्या, फराळ वाटप असू द्या, दिंडीला अन्नदान सोहळा असू द्या, हा सातत्याने शिरीष भाऊ शेवाळे चौक मल्हार चषक या दहीहंडी उत्सव समितीच्या वतीने साजरा केला जातो आहे. आणि आनंदमय वातावरणात यंदाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. त्याबद्दल मी या ठिकाणी समस्त फुरसुंगी ग्रामस्थांच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी जनश्रद्धा न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.